खांदेदुखीची तक्रार असेल, पायाची बोटं दुखत असतील, तर अशा वेळेला आपण त्यासाठी जे औषधं घेतो, त्यासाठीचे उपचार करतो. पण ह्या तक्रारी जर युरिक ऍसिड वाढल्यामुळे असेल, तर ते कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का, याचा विचार करणं हे गरजेचं आहे. यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो. त्याबरोबरीनेच असे काही पदार्थ आहेत का की जे खाल्ल्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिडची पातळी ही वाढू शकते. ते कोणते पदार्थ आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी असाल, शरीराच्या एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग म्हणून, नेहमीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून शरीरामध्ये युरिक ऍसिड हे तयार होत असतंच. पण आपल्याला त्रासदायक केव्हा ठरतं, जेव्हा त्याची शरीरामध्ये गरजेपेक्षा पातळी अधिक होते, त्यावेळेला शरीरावर त्याची काही ना काही लक्षणं ही दिसायला लागतात. युरिक ऍसिड म्हणजे नक्की काय आहे, ते शरीरामध्ये कोणत्या कारणामुळे वाढतं आणि त्यामुळे कोणती लक्षणं दिसतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं आहेच. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तो नक्की बघून घ्या. युरिक ऍसिड का वाढतं हे आपण जरी समजून घेतलं असेल तर ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आपण 2 पद्धतीने यावर काम करू शकतो. एक म्हणजे शरीरामध्ये जास्तीचं तयार झालेलं युरिक ऍसिड आहे ते शरीरातून बाहेर टाकलं गेलं पाहिजे. युरिक ऍसिड आहे ते अधिकचं युरिक ऍसिड आहे ते शरीरातून स्टूल आणि युरिनद्वारे बाहेर टाकलं जातं आणि त्यातलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाहेर टाकण्याचं काम आहे ते आपल्या किडनीद्वारे केलं जातं. म्हणजेच काय, तर तुमचं एक्स्ट्राचं तयार झालेलं युरिक ऍसिड आहे ते शरीरातून बाहेर जाणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबरीनेच शरीरामध्ये युरिक ऍसिड अधिक तयार होत नाहीये ना, किंवा ते अधिक तयार होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो, आहारामध्ये कोणते पदार्थांचे बदल करू शकतो का, ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या आपण आपली जी काही जीवनशैली आहे, आपलं बैठं काम आहे, आपले आहारामध्ये झालेले बदल आहेत, या आपला मानसिक ताण आहे, या सगळ्याच गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि परिणाम स्वरूप बऱ्याच वेळेला आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकले जात नाहीत. आपल्या किडनीचं फंक्शन आहे ते तेवढं व्यवस्थित चालत नाही, परिणाम युरिक ऍसिड शरीरामध्ये साठायला लागतं. तर असे काही बदल आहेत का की ज्यामुळे आपण युरिक ऍसिड बाहेर टाकण्यासाठी मदत करू शकतो, तर नक्कीच आहेत. बघूयात ते कोणते आहेत. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम करणे. आता तुम्ही म्हणाल की कोणता व्यायाम करायचा आणि यामुळे कसा फरक पडणार आहे, तर तुमच्या वयानुसार तुम्हाला जो जमणार आहे तो तुम्ही कोणताही व्यायाम करू शकता. तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, योगासनं करू शकता, चालण्याचा व्यायाम करू शकता किंवा विशेषतः पोटासाठी असणारे जे व्यायाम आहेत ते करण्याने अधिक फायदा होतो. एक्सरसाइजमुळे काय होतं, तर एक्सरसाइजमुळे तुमचे टॉक्झिन शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत होते. बरोबरीने तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं आणि परिणामी तुमचं किडनीचं फंक्शन आहे ते व्यवस्थित होतं, किडनीचं फिल्ट्रेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि त्यामुळे युरिक ऍसिड शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत होते. दुसरा महत्वाचा आहे ते म्हणजे वजन कमी करा किंवा तुमच्या विशेषतः पोटावरची चरबी कमी करा. तर तुमचं वजन जेव्हा जास्त असतं किंवा विशेषतः तुमच्या पोटावरची चरबी जेव्हा जास्त असते तेव्हा ही अधिकची चरबी आहे ते शरीरामध्ये सायटोकाईन नावाचं केमिकल तयार करतं. हे सायटोकाईन आहे ते शरीरामध्ये इन्फ्लमेशन तयार करतं आणि परिणामी शरीरामध्ये सेल डेथ ही जास्त होते आणि युरिक ऍसिड हे जास्त तयार व्हायला लागतं. अधिकच्या चरबीमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स देखील वाढतो. तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन आहे, किडनीचं फंक्शन आहे ते थोडंसं अफेक्ट होतं आणि त्यामुळे युरिक ऍसिड शरीरातून बाहेर व्यवस्थित टाकलं जात नाही. म्हणूनच तुमचं वजन जर जास्त असेल, तुमच्या पोटावर चरबी जर जास्त असेल तर ती कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल. तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल. तर यामुळे युरिक ऍसिड कसं काय वाढू शकतं, तर
अल्कोहोल आहे ते स्ट्रेस रिलीज करण्यासाठी घेतलं जातं, पण खरं तर अल्कोहोलमुळे तुमच्या शरीरातलं स्ट्रेस हार्मोन म्हणजे जे कॉर्टिसॉल आहे त्याचं प्रमाण वाढतं. अल्कोहोल आहे ते शरीरामध्ये, अल्कोहोल एक लिक्विड आहे, पण अल्कोहोल शरीरामध्ये डिहायड्रेशन तयार करतं आणि याचा परिणाम स्वरूप तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन आहे ते अफेक्ट होतं आणि युरिक ऍसिड शरीरामध्ये वाढायला लागतं. त्याचं जे फ्लश आउट व्हायला पाहिजे, ते बाहेर टाकलं गेलं पाहिजे, ते तेवढ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकलं जात नाही. म्हणूनच ते 3 छोटे छोटे बदल आहेत, जसं की एक्सरसाइज करणं, वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत करणं, स्मोकिंग आणि अल्कोहोल आहे ते बंद करणं. यामुळे युरिक ऍसिडची शरीरातली पातळी आहे ती कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्युरिन ब्रेकडाऊनमुळे प्युरिनचं विघटन झाल्यानंतर शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार होत असतं. असे काही पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये प्युरिनची पातळी ही अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाणं हे टाळल्यामुळे किंवा त्याचं प्रमाण हे कमी केल्यामुळे तुमचं युरिक ऍसिड कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे मांसाहार. त्याच्यामध्ये देखील विशेषतः मीठ किंवा रेड मीठ आहे हे खाणं तुम्ही जास्तीत जास्त कमी केलं पाहिजे. दुसरं आहे ते म्हणजे सी फूड. सी फूडमध्ये देखील विशेषतः लॉबस्टर किंवा श्रीम किंवा साल्मन, ट्यूना यासारखे जे मासे आहेत त्याच्यामध्ये प्युरिनची पातळी अधिक असते, त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही हे कमी ठेवलं पाहिजे. तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे शुगर किंवा फ्रुक्टोज असणारे पदार्थ. फ्रुक्टोज असणारे पदार्थ म्हणजे याच्यामध्ये प्रोसेस फूड आहे, जे आपण पॅकेटमध्ये जे काही पदार्थ आपण घेतो त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असते. बरोबरीनेच कोल्ड ड्रिंक्स किंवा जे पॅक्ड ड्रिंक्स येतात तर ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज वापरलेली असते, तर हे घेणं तुम्ही टाळलं पाहिजे. ज्या ज्या पदार्थांमध्ये आपण वरून एखादा गोड पदार्थ टाकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर नाहीये, जसं की फळं आणि ड्रायफ्रुट्स, या व्यतिरिक्त जे जे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला साखर किंवा गोड पदार्थ घालावा लागतो, असे पदार्थ तुम्ही खाणं हे जास्तीत जास्त कमी केलं पाहिजे. या बदलामुळे देखील तुमचं युरिक ऍसिड कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. अशा काही गोष्टी आहेत का किंवा खाण्याचे पदार्थ आहेत का ज्यामुळे युरिक ऍसिडची पातळी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते? तर नक्कीच आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमच्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करा. तुम्ही पाणी व्यवस्थित मात्रेमध्ये प्या. दुसरं महत्वाचं आहे तर व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ का. व्हिटॅमिन सी उत्तम अँटीऑक्सिडंट आहे, ते आपल्या शरीराचं इम्युनिटी चांगली ठेवतं, आपल्या सेल्सना प्रोटेक्शन देतं. त्यामुळे ज्या ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे, जसं की पिवळी फळं आहेत, असे बरेचसे पदार्थ आहेत की जे तुम्ही व्हिटॅमिन सी साठी खाऊ शकता, तर ते तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये तुम्ही नक्की ठेवा. तिसरं महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा दुग्धजन्य पदार्थ खाता, तर दुग्धजन्य म्हणजे डेअरी प्रॉडक्ट खाता, तर ते लो फॅट, कमी स्निग्धांश असणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर तुमच्या आहारामध्ये करा. आणि त्यानंतरचं महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन इंटेक किंवा तुम्ही प्रथिनं आहेत ती जास्तीत जास्त शाकाहारी पदार्थांमधून घेण्याचा प्रयत्न करा, जसं की डाळी आहेत, उसळी आहेत. आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही सी फूड किंवा मीठ किंवा रेड मीठ आहे याचं प्रमाण आहे ते कमी ठेवा. आणि बरोबरीनेच तुम्ही प्रथिनांसाठी हे शाकाहारी जे इतर पदार्थ आहेत ते खाण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या. हे सगळे जे बदल आहेत ते युरिक ऍसिड कमी होण्यासाठी नक्कीच मदत करतात. युरिक ऍसिड कमी होण्यासाठी महत्वाचं आहे की ज्या ज्या गोष्टींमुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढू शकतं त्या गोष्टी कमी करणं आणि जे जास्तीचं तयार झालेलं युरिक ऍसिड आहे ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करणं. अनेक वेळेला जेव्हा युरिक ऍसिड वाढतं तेव्हा मांसाहार टाळण्यासाठी सांगितला जातो. युरिक ऍसिड कमी करण्यासाठी जसे प्युरिन अधिक असणारे जे पदार्थ सांगितलेले आहेत ते टाळणं, कमी खाणं जसं महत्वाचं आहे, त्याबरोबरने सांगितलेले जे इतर महत्वाचे बदल आहेत ते देखील तितकेच गरजेचे आहेत. उदाहरणार्थ स्मोकिंग आणि अल्कोहोल आहे ते पूर्णपणे बंद करणं किंवा कमीत कमी प्रमाणामध्ये करणं. बरोबरीनेच तुमचं कुठला तरी एक रोजचा नियमितपणे व्यायाम करणं, वजन कमी करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या कराल, म्हणजे आहारातील बदल आणि सांगितलेले जे 3 बदल आहेत ते जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या कराल तेव्हा तुमचं युरिक ऍसिड कमी होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. मला आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन किंवा गरजेची माहिती नक्की मिळाली असेल. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.